व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला अजूनही कळत नाही की मी काय बोलावं, कारण शब्द नाही तशातला भाग नाही. पण खरंच माझ्या मनात खूप भावना दाटून आलेल्या आहेत. योगायोग असेल, काही असेल, मुख्यमंत्री हे नातं महत्त्वाचं आहे का नातू हे नातं महत्त्वाचं आहे? आणि माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा एक बहुमान आहे, पण नातू हे माझं भाग्य आहे. सचिन तुम्हाला, ज्ञानेश तुम्हाला, सगळ्यांना ज्यांचे ज्यांचे हातभार ह्या कामाला लाभलेत त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. आणि मी बसल्या जागी सगळं ऐकत होतो. मोरेसाहेब तुमचे विचार ऐकले सगळ्यांचेच. बाळासाहेबांची ती जुनी आठवण, ज्ञानेश तुमच्या कार्यक्रमातली ती पाहिली आणि हाच मनात विचार आला की आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा हे किती मोठे होते. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो, मी काही प्रबोधनकारांच्या साहित्याचा अभ्यास वगैरे खूप केला आहे, अशातला भाग नाही. पण आजोबा म्हणून त्यांचा सहवास जो काय मला लाभला, 12-13 वर्षाचा मी होतो. आणि त्या कालावधीमध्ये लहानपण जे काही मला आठवतं, एकतर संध्याकाळी 7 दिवे लागण्याची वेळ झाली का आम्ही नातवंड सगळी त्यांच्यासमोर असली पाहिजे. ही काय एक कडक वगैरे नाही, पण शिस्त होती. म्हणजे मी काही वेळाला नाही तर मी मला भाग्यवान मानतो, कारण प्रबोधनकारांच्या शिस्तीचे काही प्रसंग हे बाळासाहेबांनी, माझ्या आत्यांनी आणि माझ्या काकांनी मला सांगितलेले की चूक झाली तर ते काय करायचे. आणि मी भाग्यवान एवढ्यासाठी समजतो की मी त्यांचं नातू, कारण नातू म्हटल्यानंतर ते नातं वेगळं असतं. अनेकदा लोकांचा गैरसमजसुद्धा होत असेल. जो बाळासाहेबांच्या लग्नाच्या वेळेला एक समाजामध्ये समज होता, आणि ही सुद्धा आठवण मला मानी सांगितलेली आहे, बाळासाहेबांनी सांगितलेली आहे, माझ्या आजीने म्हणजे माच्या आईने सांगितलेले आहे की जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हा काही लोक घरी गेले आणि माझ्या आजीला सांगितलं की तुम्हाला काही कळतं काय कोणाच्या घरामध्ये मुलगी देतात, जमदग्नीचा अवतार आहे. तर ते काय नाही, ते तिचं नशीब आणि ती काय ते बघेल, पण हे आता हे लग्न ठरलेलं आहे. म्हणजे असा जो काही समज होता जमदग्नी, तो जमदग्नीचा अवतार आमच्या सुदैवाने नातवंड्याच्या वाट्याला कधी आला नाही. मग काय आलं नेमकं? म्हणजे सहज ह्या सगळ्या मी आठवणी सांगतो. या साहित्यावरती वगैरे मी बोलण्या एवढा मोठा नाही आहे. मोरेसाहेब आपला तो अधिकार आहे, सचिन तुमचा, ज्ञानेश तुमचा अधिकार आहे. बाळासाहेबांच्या एक 2012 साली बाळासाहेब आपल्यातनं अशी प्रत्यक्ष ह्याच्यातनं गेले, पण आम्ही तर मानतो ते आजही आपल्यात आहेत. रवी म्हात्रे, मी एकदा त्यांच्या खोलीत गेल्यानंतर रवी म्हात्रे माझी जीवनगाथा हे वाचत होता. मग हे वाचन तर खूपदा झाले, प्रकाशनच तेव्हा बाळासाहेबांचं सगळं अंक म्हणजे पुस्तक केलेलं. मी काही वेळ गपचूप बसलो, कारण ते लक्ष देऊन ऐकत होते. मग थोड्या वेळाने मी उठलो. मला म्हणाले, काय रे तू हे वाचलेस का? मी म्हटलं मी नाही वाचलं. मग म्हटलं मी ऐकलं आहे. तू ऐकलेस? तू कधी ऐकलंस? कोणी ऐकवलं? म्हटलं आम्ही आजोबांना बाबा म्हणायचो. म्हटलं बाबांनीच सांगितलेलं आहे. तिला कसं काय? तर लहान असतानाची जी मी आठवण सांगत होतो की 7 वाजल्यानंतर घरी, मग त्या सगळ्या त्यांच्या वेळेप्रमाणे एक घटनाक्रम असायचा. आणि मग 10 वाजता जेवण वगैरे आटपली की आमची जुन्या मातोश्रीत एक छोटा हॉल होता. मग तिकडे ते एका सोफ्यावर मांडी घालून बसायचे आणि आम्ही नातवंड समोर गाद्या घालून लोळत पडायचो. आणि ते लोळताना ते गोष्टी सांगायचे. आणि त्या गोष्टी सचिन ह्या माझ्या जीवनगाथ्यातल्या, म्हणजे आजोबा आजी कसल्या गोष्टी सांगते. एक होता राजा, एक होती राणी. तर त्यावेळेला त्यांचे राजाने, एक होता राजवाडे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. आणि त्यातून आमची जी काही जडणघडण झाली
ती तुमच्या समोर आहे. एका गोष्टीचं मला थोडंसं एक योगायोग वाटला त्या भाषणात बाळासाहेबांच्या. त्यांनी उल्लेख केला की आता आहे दसरा आहे त्यामुळे समाचार घेणार आहे. कालच दसरा झालेला आहे. मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे. आणि ते बोलताना हेही मी सांगितलेलं आहे की हे जे काही शब्दांचं धन आहे, प्रबोधन म्हटल्यानंतर ते धनच आहे, ते माझ्याही पेटाऱ्यात आहे. पण काही वेळेला काय होतं की जे बोलण्याचं धाडस, थोरात साहेब तुम्ही म्हणालात की लोकशाहीमध्ये मत हे महत्त्वाचं आहे, पण एक हिंमत पण लागते. मतासाठी मत नाही मिळालं तरी चालेल, पण हिंमत पाहिजे. आणि सचिन तुम्ही जे सांगितलं की 100 वर्षापूर्वीचं जुनं आहे, हे काय आता करायचं, काय त्याचं महत्त्व काय आहे, तसं नाही आहे. महत्त्व असेल किंवा नसेल हे बघणाऱ्यांनी कसं बघावं त्याच्यावरती आहे. 100 वर्षापूर्वीचा काळ कसा होता हे तर आपल्याला नक्की कळतं, पण त्या काळामध्ये सुद्धा ज्या काही वाईट रूढी परंपरा होत्या त्या मोडण्यासाठी तेव्हाच्या लोकांनी काय केलं, मग आपण काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी या साहित्याचं महत्त्व आहे. आणि जसं मी म्हटलं मोरेसाहेब, मी काही साहित्यिक वगैरे नाही, पण जे काय आपण संत तुकारामांच्या बाबतीत ऐकतो की त्यांच्या पोथ्या ज्या बुडवल्या होत्या त्या परत वरती तरंगाला आल्या, मला वाटतं तोच क्षण आज मी अनुभवतोय. तोच क्षण आहे. कारण आमच्यासाठी याच पोथ्या आहेत. ह्या पोथ्या वाचल्या नसल्या तरी त्या रक्तामध्ये आलेल्याच आहेत, रक्तात आलेल्या आहेत. म्हणजे अनेकदा असं म्हणतात की आता नुकताच तो पितृपक्ष होऊन गेला. पितृपक्ष हा चांगला की वाईट, चांगलं काम काही करू नये. आणि ज्ञानेश तुम्हाला माहिती आहे, तुमच्या त्याच भाषणामध्ये बाळासाहेबांनी ते एक श्राद्धाची गोष्ट सांगितलेली आहे. तर मला जेव्हा विचारतात की अमुक एक गोष्ट करायची आहे, करूया की नको, म्हटलं का नाही पितृपक्ष आहे. म्हटलं अहो माझा पक्षच पितृपक्ष आहे, वडिलांनी स्थापन केलेला आहे. वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आहे, तो पितृपक्ष नाही का? त्याच्यामुळे हे म्हटलं हे सगळे भोंदूगिरी आहे. माझे आजोबा नास्तिक होते का? अजिबात नाही. त्यांची देवीवरती प्रचंड श्रद्धा होती. पण हे जे ढोंग आहे ना, ढोंगावरती लाथ मार, ढोंगबाजी नाही पाहिजे, ढोंगावरती लाथ मार. आणि ती लाथ मारणं नुसतं बोलून लिहून सोडून नाही दिलं. मग तसं जर पाहिलं तर एक मोठा फुटबॉलपटूच म्हणायला पाहिजे. कारण जिथे जिथे ढोंग दिसत तिथे लाथच मारत आले. ते जिथे ढोंग दिसले की लाथ मार, मग काय होईल ते होईल. आणि मग त्याच्यामध्ये मला वाटतं सचिन तुम्ही सांगितलं का त्याच्या ऐकलं की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत की टीका केल्यानंतर, कोणावरती काही आसूड ओढल्यानंतर घरावरती कचरा टाक, मेलेली कुत्री टाक, हे सगळं तेव्हा ते भोगत आलेले आहेत. आणि त्यातून ते मोठे झाले. एकाकी माणूस, संघटन वगैरे काही नाही, पण तेव्हा त्यांनी जी विचाराची बीजं पेरली ती आज एवढी फोफावलेत, ते चित्र तुम्ही सगळेजण बघतात. जे मी एक म्हटलं की एक मुख्यमंत्रीपद हा एक बहुमान आहे, नक्कीच आहे. पण माझ्या आजीची म्हणजे बाळासाहेबांच्या आईची इच्छा होती अशी त्यावेळेला, कारण तो काळ सगळा वेगळा होता, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचा काळ. आणि तेव्हा आजही तसंच आहे म्हणा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नोकरीची शाश्वतीच नाही आहे. तर शाश्वत नोकरी कोणती? तर सरकारी नोकरी. आणि त्याला एक हे होता गव्हर्नमेंट सर्वंट, सुरवंट नाही सर्वंट. सुरवंट म्हणजे राजकारणी, सर्वंट म्हणजे कर्मचारी. थोरात साहेब सॉरी पण गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचा. आता मी मनात विचार करतोय की माझ्या आजीच्या आज काय भावना असतील. कारण जिची इच्छा होती की माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचे, त्यांनी काय केलं हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आणि नातू तर आज जो आहे तो तुमच्या समोर आहे, जो आहे तो समोर आहे. तर ह्या सगळ्या ज्या काही घटना असतात, कोण घडवतं, कशा घडतात, ह्या काही कळत नाही. कोणी कुठे जन्म घ्यायचा, कोणाच्या खांद्यावरती कोणती जबाबदारी कधी द्यायची, हे मग तुम्ही परत ते म्हणा की अरे या प्रबोधनकारांचं नातू आणि पुन्हा हे म्हणतोय असं नियती बेती, असं नाही. पण हे घडवणारं कोणतरी घडवत असतं, नक्की असतं, नक्कीच असतं. आणि या सगळ्या गोष्टी त्यालासुद्धा मी देसाई साहेबांनी सांगितले की आपण जे शिवसेना प्रमुखांचं स्मारक करतोय तिथेसुद्धा मला प्रबोधनकार पाहिजेत. कारण विचार अनेक जण असं सांगतात की उद्धव ठाकरे ह्यांनी प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं. नाही, मधला तुम्ही मोठा काळ जो बाळासाहेबांचा आहे तो आहेच, तेच विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. विचाराची धारा जी आहे, म्हणून मी काल म्हटलं ना की विचार एक असलं तरी धारा वेगळ्या आहेत. कोणाच्या? आमच्या आणि दुसरे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या. आमचं हिंदुत्व काय आहे ते जगजाहीर आहे. हे शेंडी जानवेचं हिंदुत्व नाही आहे, नुसतं घंटा वाजवली म्हणजे हिंदू झाला असं नाही. मला आणखीन एक गोष्ट आठवते की काही वर्षांपूर्वी एक सभा होती नगरलाच,
धर्मांतराची. आठवतं ना, एक ते गायकवाड म्हणून कोण होते तेव्हा त्यांचं धर्मांतर केलं गेलं होतं, दुसऱ्या धर्मात गेले होते, ख्रिश्चन धर्मात. आणि मग त्यांनी बाळासाहेबांना येऊन सांगितले की मला पुन्हा हिंदू धर्मात यायचं आहे, तुम्ही माझं इकडे धर्मांतर करून घ्या. तर इकडे कशाला, मी तिकडेच येतो ना. नाही मला खूप भीती वाटते. तो लोक बघतो ना कोण, जाहीर सभा घेतली आणि मग त्या सभेमध्ये त्यांचं ते सगळं पूर्ण मंत्र बोलून धर्मांतर पुन्हा हिंदू धर्मात त्यांना घेतलं गेलं. ते सगळं झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांचं ते भाषण आहे, खरं अप्रतिम भाषण आहे धर्माबद्दल. त्याच्यात त्यांनी म्हटलं की काय केलं, धर्मांतर केलं म्हणजे काय केलं. नाही ते पाणी लावलं, अमुक लावलं, माती घेतली. ते पाणी त्यांनी जरी लावलं असलं तरी देश आमचा आहे ना, माझ्या देशातलं ते पाणी आहे. आणि ह्या सगळी कर्मकांड करत बसण्यापेक्षा नुसतं भारत माता की जय बोल की तू परत हिंदू झालास. कारण जो देश आमचा आहे त्या देशातलं पाणीसुद्धा आमचंच आहे. मग हे धर्मांतराचं जे काही थोतांड आहे त्याच्यामध्ये ही कर्मकांड करण्याची काही गरज नाही आहे. आणि म्हणून त्यांनी जो एक विचार मांडला की धर्म आहे, प्रत्येकाला धर्म आहे, पण माणूस पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येतो, मग जात पात धर्म हे त्यानंतर चिकटतात किंवा चिकटवले जातात. मग काय करायचं, नास्तिकच व्हायचं का? नाही, असं नाही आहे. तुम्ही धर्म पाळा, जरूर पाळा, धर्माचा अभिमान जरूर ठेवा, पण तो सगळा अभिमान आपापल्या घरामध्ये ठेवा. आणि मी घराबाहेर पाऊल टाकीन तेव्हा देश हाच माझा धर्म, ही धारणा असली पाहिजे. आणि ही धारणा घेऊन आम्ही जेव्हा बाहेर पडू त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मग मात्र मला एक कडवट देशाभिमानी राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी कडवट हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहीन. आता हिंदू म्हणून उभा राहीन म्हटल्यानंतर ही सगळी कर्मकांड करण्याची गरजच आहे का? हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे ही याची व्याख्या, हे नुसतं साहित्य प्रकाशन केलं. थोरात साहेब आपण म्हणाला फार महत्त्वाची सूचना केली, कारण ही माझ्या मनात होती, पण मी माझ्या आजोबांचं गुणगान मीच कसं काय गाऊ शकतो. पण ह्या पुस्तकांचं वितरण हा एक भाग झाला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याचं भाषांतर हे फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. साहजिकच आहे, एक तर त्यांची मराठी आणि त्या मराठीचा अर्थ समजून घेऊन ते इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये मांडणं हे खूप मोठं काम आहे. पण काम करायचं ते मोठंच केलं पाहिजे. आपण जे नेहमी सांगतो की आपल्या महाराष्ट्राला आपला महाराष्ट्र तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. त्याला थोर परंपराही लाभलेलीच आहे. समाजसुधारकांची आहे, क्रांतिकारकांची आहे, विचारवंतांची आहे, सगळ्याच बाबतीमध्ये म्हणा, लढवयांची आहे, शूरांची आहे, मर्दांची आहे, सगळीच आहे. पण हे आपण आपल्यापुरतंच ठेवायचं का? एक मोठं काम सचिन तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने केले की पहिल्याचं एकत्रीकरण केलं. आणि ते एकत्रीकरण केल्यानंतर आता ते आणखीन दिलं पाहिजे, सगळ्यांना दिलं पाहिजे. शाळेमध्ये तर द्याच, पण भाषांतर करून इतर राज्यांमध्ये सुद्धा गेलं पाहिजे की महाराष्ट्राचे नेमके विचार काय आहेत. कारण काल मी भाषणामध्ये एक शब्द वापरला, किती जणांना रुचेल, नव हिंदू. हा जो एक काय प्रकार येतोय तो खरा हिंदुत्वाला घातक आहे. कारण मी म्हणेन तेच, तसं नाही आहे. तू म्हणशील तेच जर बरोबर असेल तर ठीक आहे, पण पहिलं तुला ते कळलं आहे का? नाहीतर प्रत्येक वेळेला असंच होतं की ती एक कथा आहे ना, हत्ती आणि 7 आंधळे. 7 आंधळे, त्या प्रत्येकाला हत्तीचा कोणता अवयव लागला त्याला वाटतं हत्ती तसाच आहे, पण तसं नाही आहे. हत्ती हा हत्ती आहे, तुला दुर्दैवाने तुला तसा तो वाटतो, हे तुझं दुर्दैव आहे, हत्तीचं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक भावना ज्या माझ्या दाटून आल्या त्या एवढ्यासाठी की शिवसेना प्रमुखांनी प्रबोधनकारांच्या हयातीमध्ये म्हणजे 72 साली मला वाटतं माझी जीवनगाथा त्याचं प्रकाशन केलं. ते खूप मोठं त्यांना ते नेहमी सांगायचे की ते मी दादांच्या म्हणजे ते त्यांना दादा म्हणायचे, दादांच्या हयातीत ते करू शकलो. तसंच मला जर का विचाराल तर आजचा क्षण हा माझ्यासाठी भाग्याचा आहे की 100 वर्ष झाल्यानंतरसुद्धा त्याचं प्रकाशन हे माझ्या हस्ते होतं आहे. आणि हे भाग्य तुम्ही सगळ्यांनी मला मिळवून दिलेलं आहे, हे भाग्य मला तुम्ही सगळ्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि हीच भावना बाळासाहेबांचं फटकार हे पुस्तक जेव्हा प्रकाशन केलं त्यावेळेला माझ्या मनात होती. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम कुठलं असेल? हां ठीक आहे, बाकीच्या गोष्टी चालू राहतात, पण त्यांच्या व्यंगचित्राचं संकलन करून फटकार हे पुस्तक जे काय मी त्यांच्या हस्ते प्रकाशन केलं ते माझ्यासाठी खूप एक मनाला समाधान देणारं, आयुष्य सार्थकी लागलं असं वाटणारं तो क्षण होता. आणि तो काळ असा होता की
झपाट्याने बाळासाहेबांची तब्येत थोडी 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 बिघडत चालली होती. दसरा मेळावा समोर होता आणि तत्पूर्वी ते प्रकाशन करणं गरजेचं होतं. आणि अक्षरशः मोरेसाहेब त्यांच्या खोलीमध्ये मी ते आणि एखाद दुसरा म्हणून असं हे करून त्यांच्या पलंगावरतीच त्यांनी ते प्रकाशन केलं आणि तो माझा एक आयुष्यातला मोठा क्षण होता. एक ते त्यांना मी समाधान ते देऊ शकलो. तर ह्या काही ज्या गोष्टी असतात त्या मी म्हणेन एक मोठं समाधान देणारे असतात आणि तसंच एक मोठं समाधान आपण सगळ्यांनी मला दिलंत. आता यापुढे एक प्रबोधनकरांचे किती विचार माझ्यात भिनलेत ते माझ्या वागणुकीतून तुम्हाला दिसत असतील. ते भिनलेत की नाही भिनलेत, मग तुम्ही मला केवळ नातू म्हणून प्रकाशनाला बोलवलं, मुख्यमंत्री म्हणून बोलवलं की त्यांचा वारसदार म्हणून बोलवलं, हा प्रश्न त्याचं उत्तर हे तुमच्याकडे. त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे, ते मी नाही देऊ शकत. पण माझ्यासाठी खरंच हा एक मोठा क्षण आहे आणि पुन्हा एकदा हे भाग्य मला लाभवून दिलं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.